हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू यू ऑल. आजचा आपला ब्लॉग असणार आहे हाऊ आय स्पेंड माय फर्स्ट डे ऑफ न्यू इयर. तर चला बघूया. तर सगळ्यात पहिले मी माझं वर्किंग टेबल क्लीन करून घेतलं एकदम चकाचक, कारण आता जरा डिसिप्लिन पण आणलं पाहिजे ना स्वतःमध्ये. शेवटी 2026 आलं आता. आणि मी आली महादेवच्या मंदिरात. आता ह्याच्याहून जास्त चांगली सुरुवात कायच असू शकते ना नवीन वर्षाची, बरोबर ना. मंदिरातून घरी गेल्यावर दुपारी आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठात, आणि तिकडे जाता समजलं की इथे खूप मोठी अशी लाईन होती. बट असो, आम्हाला छान दर्शन भेटलं. आणि आता तुम्हीसुद्धा लवकर लवकर दर्शन करून घ्या. श्री स्वामी समर्थ. मठाच्या जवळच उपवन होतं, तर आम्ही आलो उपवन लेकला. आणि हे बघा, विठ्ठलाची जी मोठी मूर्ती आहे तिकडे किती गर्दी आहे. सगळी माणसं अशी छोट्या छोट्या मुंग्यांसारखी दिसतात अगदी. एनिवेज, तर बाजूलाच गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर होतं. आणि म्हणलं आलोच आहोत तर दर्शन घेऊन जाऊया. अँड लास्टली संध्याकाळी आम्ही गेलो होतो तुळजाभवानी मातेच्या मंदिरात. अँड गेस वॉट, मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये तुळजाभवानीच्या मंदिराबाहेर एवढी मोठी गर्दी बघितलीच नव्हती. एवढी मोठी लाईन कधी बघितलीच नव्हती. मंदिराच्या गाभाऱ्यातसुद्धा भरपूर गर्दी होती. असं वाटत होतं जसं अख्ख्या ठाण्यातली पब्लिक आज न्यू इयरची स्टार्टिंग करायला इथेच आले आहेत. बट जसं जसं का होईना आम्हाला मातेचं दर्शन मिळालंच. सो असा होता माझा नवीन वर्षाचा फर्स्ट डे फुल ऑफ ब्लेसिंग्सने भरलेला ब्लेस्ड डे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.